बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। वरळी बीडीडी रहिवाशांना पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या वाटप करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। मात्र या प्रकल्पाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मार्गी लागल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। तर महायुती सरकारने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। बघूया। बीडीडी पुनर्विकासावरून श्रेयवाद। पुनर्विकास ठाकरे सरकारनं मार्गी लावल्याचा महाविकास आघाडीचा दावा। कार्यक्रम एकतर्फी असल्याचा विरोधकांचा आरोप। वरळीतल्या बीडीडी चाळीतील पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी पुनर्विकासाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मार्गी लागल्याचा दावा केलाय। या प्रकल्पासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी पुढाकार घेतल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय। हे बघा, मला काही श्रेय घ्यायचं नाही, कोणी काही म्हणू, अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला। पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं। सगळे अडलेले जे काही दगडधोंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे बाजूला केले आणि आज तिथे 72 मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत। मला श्रेय घ्यायचं नाही, ज्याला घ्यायचंय त्यांनी घेऊन द्या, माझं काम मी केलं। आता मी काही मंत्री नाही, आता ज्यांनी केलंय त्यांनी उद्घाटन करावं, लोकांना चाव्या द्याव्या, पण जे केलंय ते केलंय। बीडीडी प्रकल्पाकडे महायुती सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केलाय। सरकारने वेळीच लक्ष दिलं असतं तर प्रकल्प वेगाने पूर्ण झाला असता, असा दावा रोहित पवारांनी केलाय। नीट प्लॅन केला असतं तर 500 काय अजून लोकांना देऊ शकले असते। फक्त तुम्ही तिथं जाऊन राजकारण करणार असताना 500 लोकांना तुम्ही सदनिका देणार असाल तर हे कितपत योग्य आहे? हजारो लोकांना आपण देऊ शकलो असतो, पण त्याचं योग्य असं नियोजन करायला पाहिजे होतं, जे सरकारकडनं केलं गेलं नाही। आता तिथं जाऊन भाषण काय करतात हे आपल्याला बघावं लागेल, पण तुम्ही बघाल तर धोरणात्मक काहीच बोलणार नाही, पण टीका मात्र त्या ठिकाणी हे भाजपचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व नेते करतील। त्यामुळे त्यांना काय पडलं तर फक्त राजकारण पडलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक आमदारांनी सरकारच्या राजशिष्टाचार विभागावर गंभीर आरोप केले। स्थानिक आमदारांना कार्यक्रमाला हजेरी लावता येऊ नये म्हणून रात्री उशिरा निमंत्रण पाठवली जात असल्याचा आरोप करण्यात आला। नेहमीप्रमाणे उशिरा येते तसं येईलही, परंतु शेवटी पक्षाचा निर्णय आहे, तिथे जायचं की नाही किंवा पक्ष निर्णय घेईल त्याच्याप्रमाणे आम्ही आमचा निर्णय घेऊ। स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केलाय, पण त्यांनाही या कार्यक्रमात बोलू दिलं जाणार नाही, हा श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोप आमदार सचिन अहिर यांनी केला। 2 आम्ही आमदार आहोत, आदरणीय आदित्यजी तर ते निवड आमदार नाही तर मंत्री राहिलेले आहेत। अशावेळी त्यांना बोलून घेऊन आणि कदाचित ज्यावेळी मार्गदर्शन किंवा भाषण व्हायला पाहिजे त्या भाषणामध्ये पण त्यांना संधी द्यायला पाहिजे। आम्ही जे ऐकतोय आम्हाला माहीत नाही की भाषण फक्त शासनाचेच प्रतिनिधी करणार, म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकतर्फी कार्यक्रम करायचा प्रयत्न चाललेला आहे। बीडीडी चाळीत अनेक पिढ्या राहिलेल्या रहिवाशांना चकाचक घरं मिळणार आहेत। आता या घरांच्या वास्तुप्रवेशाला सुरू झालेली श्रेयाची चढाओढ ही मतांसाठी आहे हे लपून राहिलेलं नाहीये। अमर कानेसह मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।